नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआय इन्स्ट्रक्टर 1457 ची जी वॅकन्सी आलेली होती त्याची बऱ्यापैकी प्रोसिजर आता डीव्हीईटी कडून फास्ट करण्यात येत आहे. मागच्या वीक मध्ये जेव्हा मी व्हिडिओ घेऊन आलो होतो, मुलींचा जो एलडीएस चा स्टे होता तो हटला होता. तो स्टे हटला की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलींची इलिजिबिलिटीची लिस्ट इश्यू केली. राईट, म्हणजे ज्या ज्या मुली इलिजिबल आहेत, काहींचं अंडर व्हेरिफिकेशन होतं. राईट, नंतर 2 दिवसात तर त्यांना जॉईनिंग पण दिल्या आणि बऱ्याचशा मुली आता जॉईन व्हायला सुरुवात झाली. संभाजीनगरच्यांना जॉईनिंग आलेली नव्हती, आता त्यांची पण जॉईनिंग येणं चालू झालेलं आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी ही प्रोसेस मार्गी लागलेली आहे. आता काय झालेलं होतं की जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांनी 5-5, 10-10 ट्रेडला सिलेक्ट झालेले होते त्यांना चॉईस फॉर्म घेतला होता आणि नंतर ऑप्टिंग आउट सुद्धा करण्यात आलेलं होतं. काही लोकांचं कसं झालं की त्या वेगवेगळ्या ट्रेडला गेल्यानंतर त्या 5-5 ठिकाणी व्हेरिफिकेशनला गेले, मग 5ही ठिकाणी त्यांनी चॉईस फॉर्म वेगवेगळा दिला. आता याच्यामध्ये झालं काय की डीव्हीटीने 1-2 जणांना तर सर्वीकडूनच ऑप्टिंग आउट केलं. क्लिअर का? कारण मग ते त्यांचा फॉर्म वेगवेगळा होता, तर त्यांना तशा लोकांना 1-2 जणांना इश्यू आला, पण तो पुन्हा सॉर्ट आउट करण्यात आला. डीव्हीटीने त्यांना अलॉटमेंट दिली, जे सर्वीकडूनच चुकून ऑप्टिंग आउट झाले होते त्यांच्यासाठीची. क्लिअर. आता जी वेटिंग लिस्ट आलेली आहे, मागच्या संडे पासून वेटिंग लिस्ट आली आणि मंडे पासून पुन्हा डीव्ही ला बोलवणं चालू झालं आणि डीव्ही मुलं देऊन येत आहेत. आता याच्यामध्ये हे कोणत्या सीटच्या अगेन्स्ट जातात, तर समजा तुमचं वेल्डर आहे किंवा वायरमॅन आहे. राईट, याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी ऑप्टिंग आउट केलं, तर मग या ऑप्टिंग आउट झालेल्या सीट आत्ताच डीव्हीटीला माहिती आहे की हे सीट खाली आहेत, मग तिथं या मुलांना जॉईनिंग मिळेल. क्लिअर, म्हणजे त्या सीट या मुलांना अलॉट होतात ज्या ऑप्टिंग आउट झालेल्या आहेत त्यांचं मी म्हणतोय. राईट, बाकी लोकांना ज्यांना जॉईनिंग आली त्यांच्यासाठी त्यांनी जवळपास 1 महिन्याच्या आसपासचा कालावधी दिला की तुम्ही इथपर्यंतच्या डेट पर्यंत जॉईन व्हा. मग ती जर मुलं समजा जर जॉईन नाही झाले, काही लोकांना डबल जॉईनिंग आल्यात, अलॉटमेंट सुद्धा डबल झाली, आता त्यापैकी ते एकाच ठिकाणी जॉईन होणार आहेत, तर मग ती दुसरी सीट खाली राहणार आहे. पण त्यासाठी त्यांना 1 महिना वेट करावा लागतो की कोण कोण जॉईन नाही झालं, लास्ट डेट पर्यंत त्यांच्या वेट करावं लागेल. नंतर पुन्हा बघतील ते की कुठल्या सीटला कोण जॉईन झालं, कुठल्या खाली आहे, मग त्याच्या अगेन्स्ट सुद्धा विद्यार्थ्यांना डीव्ही साठी बोलवलं जाईल. क्लिअर, म्हणजे जोपर्यंत तुमच्या सर्व वॅकन्सीज फिल केल्या जाणार नाही ही प्रोसिजर अशीच चालू राहील. आता आपल्याला माझा स्वतःचाही गेस होता आणि एक थोडंसं डीव्हीटी मधून माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता की होऊ शकतं की सुरुवातीलाच आता ज्या मुलांना बोलवलं ना त्यांना थोडंसं नंतर बोलवलं असतं त्यांनी. राईट, म्हणजे राहिलेल्या कोण जॉईन नाही केलं असे स्टुडंटच्या जागा आणि हे ऑप्टिंग आउट वाला एकदम डीव्हीला बोलवतील असा एक अंदाज होता. पण तसं न करता एक उलट हे चांगलीच गोष्ट आहे की ज्यांची ऑप्टिंग आउट केलेलं आहे त्यांच्या सीट्स लगेच अलॉट करून देते डीव्ही, दुसऱ्या स्टुडंटला अलॉट केल्या जातात, ही चांगली गोष्ट आहे. क्लिअर. हा, राहिलेल्या समजा ज्यांनी जॉईन नाही केलं त्यांच्या खाली सीट ज्या आहेत ते पुढे होतील. हे चालू राहील ही प्रोसिजर जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही. कारण आता ही जे डीव्हीला गेले वेटिंग लिस्ट वाले त्यांना सुद्धा 3-3, 4-4 ठिकाणी ते डीव्हीला जात आहे. ओके, मग तिथेही पूर्ण ऑप्टिंग आउट होईल. कारण एकाला समजा फिटर मिळतंय, वेल्डर मिळतं, त्यानंतर मेकॅनिक डिझेल मिळतंय. राईट, हे 4 ठिकाणी तो जातोय आणि 4ही ठिकाणी शुअर त्याचं होतंय, तर तो एकच घेणार आहे. मग राहिलेल्या 3 ठिकाणाहून तो ऑप्टिंग आउट करत मग पुन्हा वेटिंग वाल्यांना त्या ठिकाणी डीव्हीला काही ऑलरेडी एक्स्ट्रा डीव्हीला बोलवलेलेच आहेत. राईट, नाहीतर ऍडिशनल मुलांना डीव्हीला बोलवलं जाईल. तर ही प्रोसिजर कंटिन्युअस चालू राहणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. क्लिअर, सर्व सीट्स फिल करण्याचा पूर्ण डीव्हीटीचा प्लॅन आहे, जेवढ्या तुम्हाला अलॉटेड आहेत तेवढ्या. क्लिअर. हा, फक्त आता असं होऊ शकतं की जे पहिले आले त्यांना मग अलॉटमेंट झाली कॉलेजची, मग तुम्हाला थोडंफार साईडला वगैरे टाकलं जाऊ शकतं. पण हे लक्षात घ्या की 1 वर्षानंतर तुम्ही विनंती ट्रान्सफर सुद्धा करू शकता, ऑन रिक्वेस्ट ट्रान्सफर सुद्धा केलं होऊ शकते 1 वर्षानंतर. तशी तर 6 वर्षानंतर आयटीआय इन्स्ट्रक्टरची ट्रान्सफर होत असते. क्लिअर, त्यामुळे हे चालूच राहणार, ही सायकलच आहे. फक्त डीव्हीटी थोडंसं फास्टली या प्रोसेसला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये त्यांच्या छोट्या मोठ्या चुका होतात, तुम्ही कंप्लेंट केली, नियमात बसत असाल तर ते प्रॉब्लेम सुद्धा सॉर्ट आउट करताय. क्लिअर. आता फक्त असं नका करू, या गोष्टीसाठी तयार राहा की रविवारी रात्री त्यांनी लिस्ट लावली आणि मंडेला पुन्हा लगेच त्यांनी डीव्हीला बोलवलं. राईट, तर असं कधीही तुम्हाला अचानक डीव्हीला बोलवलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पूर्ण अपडेट राहत जा. जोपर्यंत तुम्हाला वाटत असेल की आपल्याला डीव्हीला बोलवलं जाऊ शकते, तेवढे मार्क आहेत, तर तुम्ही अपडेट राहत जा. राईट, असं नका करू की कोणीतरी कुठं गेलं मग मी पाहिलंच नाही सर, मला कळालंच नाही, मग 2 दिवसानंतर लक्षात आलं, असं होऊ देऊ नका. फार महत्वाची गोष्ट आहे.
डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा सर्वांनी, ज्यांचं ज्यांचं डीबी आहे. बापू सरांचा सेपरेट व्हिडिओ आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात सर्व व्यवस्थित बघा. अंडर व्हेरिफिकेशन वाल्यांचं जसं व्हेरिफिकेशन होतंय त्यांच्या सुद्धा जॉईनिंग येत आहे. बऱ्याच अंडर व्हेरिफिकेशन वाल्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा जॉईनिंग आल्यात. राईट, आता काय होतं, डॉक्युमेंट कधी कधी कुठले पुढच्या ज्या ऑथॉरिटी आहेत ते लवकर व्हेरिफिकेशन करून देत नाही, त्यामुळे ते थोडासा प्रोसेसला डिले होत चाललाय. पण डीव्हीईटी थोडंसं फास्ट प्रोसेसवरच याला करण्याचा प्रयत्न करते. काहीही डाऊट असतील तर तुम्हाला सर्वांना माझा योगेश माने इग्नाइट हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. टेलिग्रामवर तसा ऍक्टिव्ह मी जास्त राहत नाही, पण आता सर्वांकडे माझा नंबर झाला त्यामुळे तुम्ही मला मेसेज ड्रॉप करू शकता. राईट, मी रिप्लाय नक्की करतो. काही नवीन नवीन वाटलं तर त्याच्यावर व्हिडिओ पण घेऊन येत जाऊ. आपल्याला ही प्रोसेस पूर्णपणे सुरळीत पार पाडायची आहे. आपण सर्व तुमच्या सोबत आहोत. मुलांचे आता जॉईन केलेले सुद्धा फोटो यायला लागलेत. राईट, मुलं जॉईन वगैरे केलं की मग तिथल्या यांच्यासोबत जे त्यांचे प्रिन्सिपल वगैरे आहेत त्यांच्यासोबत काढलेले फोटो सुद्धा आपल्याला आता पाठवायला लागले. खरंच ही गोष्ट आमच्यासाठी पण खूप खूप महत्वाची आहे आणि समाधानाची आहे की आमचे विद्यार्थी चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला, जो की खूप चांगला जॉब आहे, अशा ठिकाणी रुजू होत आहे. ओके, तर मित्र इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.